नमस्कार मित्रांनो, कथेचं नाव आहे प्रेमाच्या पहिल्या पानावर, एक अपूर्ण प्रेम कहाणी, भाग 1। सकाळची वेळ होती। सूर्य डोंगराआडून हळूहळू वरती येत होता। सगळीकडे सोनेरी किरणे पसरली होती। मन प्रसन्न करणारा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता। आनंदरावांचा बंगला पसरलेल्या कोवळ्या किरणांनी सोनेरी दिसत होता। आनंदरावांच्या बंगल्यात सकाळचे 9 वाजले होते। संपूर्ण बंगला प्रकाशाने उजळून निघाला होता। तितक्यात गेट उघडले आणि कविता तिच्या स्कूटीवरून आत आली। 21 वर्षाची कविता एक सुंदर तरुणी होती। हॉलमध्ये आनंदराव वर्तमानपत्र वाचत सोफ्यावर बसले होते। आनंदराव 50 वर्षाचे एक सज्जन गृहस्थ होते। ते एका चांगल्या पोस्टवर काम करत होते। ते ज्या सोफ्यावर बसले होते त्या सोफ्यासमोरच्या भिंतीवरच अविनाशचा हार घातलेला फोटो होता। चेहऱ्याने सुंदर असणारा अविनाश वयाच्या अवघ्या 24व्या वर्षीच वारला होता। आनंदरावांची नजर हातातील वर्तमानपत्रात असली तरी मनात विचार मात्र अविनाशचेच होते। अविनाश हे जग सोडून गेला याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता। त्याचे भास प्रत्येकाच्या मनामनात वास करत होते। आनंदरावांची पत्नी शालिनी आनंदरावांसाठी किचनमधून स्ट्रेमध्ये एक कप चहा घेऊन आली। ती आनंदजवळ गेली आणि तिने स्ट्रेतील चहाचा कप उचलून आनंदला दिला। आनंदने हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवून शालिनीच्या हातातून चहाचा कप घेतला। शालिनीने आनंदच्या हातातील खाली पडलेला पेपर उचलून वरती ठेवला। तेवढ्यात डोरबेल वाजली। आनंदजवळ उभी असलेल्या शालिनीने दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडला। दरवाजाबाहेर कविता उभी होती। शालिनीने कविताला पाहिलं आणि आनंदाने म्हणाली, "कविता तू?" कविता म्हणाली, "हो आंटी, गुड मॉर्निंग." शालिनी हसून म्हटली, "गुड मॉर्निंग, ये आत ये." कविता आत आली आणि आनंदजवळ येऊन सोफ्यावर बसली। कविता आनंदला म्हणाली, "गुड मॉर्निंग अंकल." आनंदही तिला आनंदाने म्हणाला, "गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, कशी आहेस?" कविता म्हणाली, "मस्त, तुम्ही कसे आहात?" आनंद म्हणाला, "अगदी मजेत." मग शालिनीने कविताला म्हटलं, "कविता तू बैस, मी चहा आणते तुझ्यासाठी." मग कविता लगेच म्हणाली, "ओके आंटी." शालिनी किचनकडे गेली। आनंदने हातातील चहाचा रिकामा कप बाजूला ठेवून कविताला हळूच हाक दिली। कविता हा म्हटली आणि ती नाराजीने उठून भिंतीवरील आवीच्या फोटोसमोर गेली। कविताने क्षणभर आवीच्या फोटोकडे पाहिलं आणि तिने डोळ्यात पाणी घेऊन क्षणभर फोटोला हात जोडले। आनंद कविताला आता कोणत्या शब्दात समजवायचं याच विचारात राहिला। आनंदने एक मोठा श्वास सोडला आणि कविताकडे पाहिलं। कविता पुन्हा आनंदजवळ आली। तेवढ्यात शालिनी कवितासाठी स्ट्रेमधून एक कप चहा घेऊन आली। तिने तो चहाचा कप कवितासमोर केला। शालिनीने कविताला म्हटलं, "कविता, चहा घे." कविताने शालिनीच्या हातातील स्ट्रेमधील चहाचा कप उचलला आणि ती शालिनीला थँक्यू म्हणाली। कविता चहा घेऊ लागली। मग शालिनी कविताला म्हणाली, "कविता, थोडा वेळ थांब आता आणि जेवूनच जा." लगेच कविता म्हणाली, "नाही नको आंटी, मी नाश्ता करूनच बाहेर पडले." मग शालिनी तिला ठीक आहे म्हणाली। कविताचा चहा घेऊन संपला। शालिनी रिकामे 2 कप घेऊन किचनकडे गेली। आनंद काहीतरी विचारातच राहिला। काही क्षण स्तब्धता होती। शांततेच्या काही क्षणानंतर कविता आनंदला म्हणाली, "अंकल, येऊ मी आता?" आनंद विचारातच हं म्हणाला। कविता निघू लागली। तेवढ्यात आनंदने कविताकडे बघत पुन्हा तिला हाक दिली। कविता निघताच थांबली आणि तिने आनंदकडे वळून पाहिलं। कविताचं हे असं वरवरचं येणं आणि अविनाशचा फोटो बघून जाणं आनंदरावाच्या मनाला हेलावून टाकणारं होतं। आता आनंदला तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून तो तिला म्हणाला, "थांब थोडा वेळ, बैस सांगतो." कविताने पुन्हा सोफ्यावर बसत विचारलं, "काय झालं अंकल?" आनंदने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि सिरियस होऊन तिला म्हणाला, "कविता, तुला सगळं विसरायला हवं. तुला माहीत आहे अभि आता तुला कधीच नाही भेटू शकत." कविता कुठेतरी शून्य नजरेने पाहत म्हणाली, "मन नाही मानत." आनंदने पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला। म्हणाला, "तुलाच तुझ्या मनाला समजवावं लागेल. तुला स्वतःलाच सावरावं लागेल. अजून तुझं खूप आयुष्य आहे. झालेल्या घटनेवर विचार करत आयुष्यातला वेळ वाया घालवण्यापेक्षा ते विसरण्याचा प्रयत्न करून पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. आयुष्य खूप मोलाचं असतं. झालं ते झालं. ते एक भयानक मोठं स्वप्न समज आणि सगळं विसरून टाक.
हेच आयुष्य पुन्हा पुन्हा येत नसतं. कविता डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मी विसरण्याचा प्रयत्न करते अंकल, पण अवीच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला होता. तिला पुढे काय बोलायचं हे उमजेना. तिची ती अवस्था बघून आनंद तिला म्हणाला, अवी माझा मुलगा होता. माझ्या मनाला काय वाटत असेल, पण दुर्दैवाची गोष्ट हीच की अवी माझा मुलगा असला तरी त्याच्या आयुष्यातली एकही गोष्ट मला माहीत नाही. मग कविता म्हणाली, माहीत आहे मला, अवीचं सगळं बालपण आणि तरुणपण जयवंत अंकलांच्या घरी गेलंय. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आहे, हे नक्की जयवंत अंकल अवीचे कोण? तो त्यांना बाबा का म्हणायचा? आनंदने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि त्याने डोळ्यात पाणी घेतलं. त्याने तिला सांगायला सुरुवात केली. म्हणाला, तो एक दैवी चमत्कारच. माझा आणि माझ्या पहिल्या पत्नीचा डिवोर्स झाला तेव्हा अवी फक्त 6 वर्षाचा होता. डिवोर्स झाल्यानंतर पुन्हा आमच्यात भांडण झालं, ते अवीने कोणाकडे राहायचं म्हणून. मग 6 वर्षाचा अवी आम्हाला न सांगताच स्वतःच्या घरातून बाहेर पडला. आनंद स्वतःचे डोळे पुसत पुन्हा म्हणाला, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी माझा मित्र जयवंतरावांकडे गेलो होतो. तेव्हा जे बघितलं त्याने मला धक्काच बसला. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, जेव्हा मी जयवंतरावांच्या बंगल्यात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. मी दरवाजावर उभा राहून डोरबेल वाजवली. डोरबेल वाजताच नारायण काकाने आतून दरवाजा उघडला. नारायण काका त्या घरचे पूर्वीपासूनचे नोकर होते. जवळजवळ सगळं आयुष्य त्यांचं याच घरात संपत आलं होतं. आता ते जवळजवळ 60-65 वर्षाचे होते. दरवाजाबाहेर मी उभा होतो. मी नारायण काकांना म्हणालो, नमस्ते नारायण काका. नारायण काका दुःखी चेहऱ्याने मला म्हणाले, नमस्ते, या आत या. आज त्यांच्या आवाजात गोडवा नव्हताच. त्यांच्या चेहऱ्यावर मला वेगळेपण दिसत होतं. म्हणून मी विचारलं, काय झालं नारायण काका? त्याने नाराज चेहऱ्याने फक्त नकारार्थी मान हलवली. मला काहीच कळलं नाही. म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं, बरं मला अगोदर सांगा, जयवंतराव कुठे आहेत? बऱ्याच दिवसांनी भेटायला आलोय त्यांना. नारायण काकाने दुःखाने माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, ते आहेत वरती आपल्या रूममध्ये, येतील आता, बसा. नारायण काका पुन्हा झाडलोट करायला लागले. मी ठीक आहे म्हटलं आणि समोरच्या सोफ्यावर बसायला गेलो. तेवढ्यात माझं लक्ष भिंतीवरील एका फोटोकडे गेलं. मी सोफ्यावर न बसताच त्या फोटोकडे पाहत राहिलो. मला अचानक एक मोठा दुःखद धक्काच बसला होता. भिंतीवर हार घातलेला अविनाशचा फोटो होता. मी डोळ्यात पाणी घेऊन फोटोकडे बघत हळूहळू चालत फोटो असलेल्या भिंतीजवळ गेलो. मी अश्रू ओघळत फोटोकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर मागून कोणाचा तरी हात आला. मी मागे वळून पाहिलं तर जयवंत उभा होता. मी भरल्या डोळ्यांनी अवीच्या फोटोकडे बोट करून जयवंतला विचारलं, हा तुमचा मुलगा? जयवंतनेही दुःखाने होकारार्थी मान हलवत हो म्हटलं. मी माझ्या छातीवर हात ठेवून एक लांब श्वास सोडला. क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. आता लक्षात आलं होतं की नारायण काका दुःखी का होते ते. मी माझ्याच विचारात जयवंतला म्हणालो, मला माझ्या अमनचा चेहरा दिसला. क्षणभर वाटलं. तेवढ्यात जयवंत डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला, अमन काय आणि अविनाश काय? जयवंतरावांच्या या बोलण्याचा मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्यांना आश्चर्याने विचारलं, म्हणजे? जयवंत मला गंभीर होऊन म्हणाला, अविनाश तुमचाच मुलगा होता. हे ऐकताच पुन्हा मला एक मोठा दुःखद धक्काच बसला. पटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडत म्हणालो, म्हणजे माझा अविनाश तुमच्याकडे होता? पण मला कधी तुम्ही बोललाच नाहीत. मग जयवंत ताटलेल्या कंठाने म्हणाला, कारण मला अविनाशची खूप गरज होती. त्यानंतर जयवंत आणि मी दोघेही डोळ्यात पाणी घेऊन एकमेकांना मिठी मारून खूप रडलो. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद आणि आश्चर्यकारक होता. माझ्या मुलाला मी इतकी वर्ष ओळखू शकलो नव्हतो. जयवंतरावांशी माझा कधी संपर्कही नव्हता. ते कोण आहेत हे मला माहीतही नव्हतं. जयवंतराव आणि माझ्या कार अपघातापासून जयवंत आणि मी खूप जवळचे मित्र झालो होतो. जयवंतराव किती प्रेमळ आणि प्रामाणिक माणूस आहे हे तेव्हाच मला कळलं, जेव्हा त्या अपघातात माझीच चूक असताना त्यांनीच मला त्या सगळ्यातून सावरलं होतं. त्याचवेळी हा प्रामाणिक मित्र मला मिळाला होता. पण अवीला त्यांनी लहानाचं मोठं करूनसुद्धा मला ते कधीच अवीबद्दल बोललेच नाहीत. आनंदराव खिडकीजवळ उभारून कविताला हे सगळं सांगत होता. कविता सोफ्यावर बसून आनंदरावाकडे पाहत ते सगळं ऐकत होती.
आता आनंदराव कविताजवळ येऊन सोफ्यावर बसला आणि तिला पुन्हा समजावू लागला. अवीच्या लहानपणीच्या आठवणी आजही मनाला छळतात. पण सगळं सावरायला हवं. तुलाही ते सगळं आवरायला हवं. म्हणून म्हणतो, सावर स्वतःला. कविताच्या डोळ्यात पाणी होतं. ती ओल्या पापण्याने आनंदला म्हणाली, इम्पॉसिबल अंकल. अवीच्या आठवणी मनातून जाण्यासारख्या नाही आहेत. आनंदने पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणाला, माहीत आहे मला, पण प्रयत्न तरी कर. कविताने आपले डोळे पुसत होकारार्थी मान हलवली आणि ती ह म्हणाली. कविता लगेच उठून दरवाजाकडे चालली आणि दरवाजाजवळ गेली. तेवढ्यात आनंदने पुन्हा तिला कविता म्हणून हाक दिली. कविताने दरवाजाजवळूनच मागे वळून आनंदकडे पाहिलं. तो कविताकडे बघत कळकळीच्या विनंतीने म्हणाला, कविता, तू लग्न करून टाक. कविताने क्षणभर आनंदकडे पाहिलं आणि ती काहीही न बोलता डोळे पुसत बाहेर गेली. आनंदरावाने क्षणभर भिंतीवरील अवीच्या फोटोकडे पाहिलं आणि नंतर बाजूच्या टिपाळवरील फोन उचलून एक नंबर डायल केला. फोन बेंगलोरमध्ये लागला होता. आता पुढे कविता काय निर्णय घेते आणि तिच्या आयुष्यात आता कोण इंटरफेअर करणार आहे, बघूयात पुढील भागात.